मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये, पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा केलेलं आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली। त्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे। 2100चा योग्य तो निर्णय, जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। तर आपण पाहिलेलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 36,000 कोटी रुपयांची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे ही योजना जी आहे कायमस्वरूपी पुढे चालू राहण्यासाठी मदत होणार आहे। जर अजून निधीची गरज लागली तर डिसेंबरमध्ये पुढच्या वेळेस जे अधिवेशन येणार आहे त्यामध्ये देखील अजून तरतूद केली जाणार आहे। त्यासोबत त्यांनी सांगितलं की आम्ही मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी सर्व हप्ते आता दिलेले आहेत। या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता दिला 2 टप्प्यामध्ये असं त्यांनी सांगितलं, ज्याचे तुम्हाला 3,000 रुपये जमा झालेले असतील। तर आता पुढील हप्ता देखील लवकरच वाटप केला जाणार आहे, जो की तुमचा 10वा हप्ता असणार आहे। तो कधी भेटणार आहे त्याबद्दलची देखील अपडेट आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत। तर बघा, तुमचे आतापर्यंत 3,000 रुपये जे दिले गेलेले तुम्हाला मार्च महिन्यामध्ये ते खर्च झालेले असतील आणि तुम्ही एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार त्याबद्दल महिला वाट बघतायत, लाडक्या बहिणी वाट बघतायत। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार आहे, म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्या वाढणार की घटणार याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण की बघा त्यांनी बोलताना देखील सांगितलेलं आहे की मागच्यापेक्षा जास्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लाभार्थी झालेले आहेत, संख्या वाढलेली आहे आणि जी अपात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे ती फक्त 5 लाख आहे, जी की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। ती देखील माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता। बघा, एवढ्या लाडक्या बहिणी जी आहेत 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या काही महिला अपात्र आहेत। वय वर्ष 65 पेक्षा जास्त ज्यांचं वय झालेलं आहे आता त्या काही महिला अपात्र झालेल्या आहेत। कुटुंबातील सदस्यांची नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या अशा मिळून या ठिकाणी 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत। त्यांना एप्रिलचा हप्ता मात्र भेटणार नाही। मात्र ज्यांचे पण आता 9 हप्ते भेटलेले आहेत बघा आणि जे अपात्र यादीत नाहीत त्यांचे सर्वांचे 1500 रुपये एप्रिल महिन्यामध्ये भेटणार आहेत। आणि 2100 रुपये बोलताना जे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली
की 2100 रुपयाबद्दल देखील वारंवार माहिती देताना त्यांनी सांगितलेले की योग्य वेळी त्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मग त्याबद्दलची जी अपडेट आहे ती देखील आपण पाहणार आहोत. परंतु आता एप्रिलचा जो हप्ता तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहताय तो म्हणजे 10वा हप्ता, तो तुम्हाला या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती भेटणार आहे. बघा, मागच्या जुलै 2024 पासून ही योजना चालू झाली. लोकसभा निवडणुकीतील जे अपयश आलं त्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, जी की त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली. आणि जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी देखील करण्यात आलेली आहे. काही निकष वगैरे लावलेले आहेत, परंतु निकष बदलले नाहीत, आहे तेच निकष आहेत असं वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत योजना बंद होईल असं म्हटलं जात होतं, परंतु त्याबद्दल त्यांनी आता बोलतानाच सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवतोय. कितीही आरोप झाले तरी ही योजना बंद होणार नाही. आता बघा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. मग आता हा एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो असणार आहे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. विशेषतः म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार आहे की वाढणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पैसे आल्यावरती या ठिकाणी समजणार आहे. त्याबद्दलचा सवाल देखील उपस्थित होत आहे, कारण की मागील हप्त्यामध्ये आपण जर बघितलं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लाभार्थींची संख्या काही प्रमाणामध्ये वाढलेली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार हे देखील पाहणं ठरणार आहे. तर बघू शकता, न्यूजमध्ये देखील ही माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जमा केला जाणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहेत भेटणार आहेत. बघा, आतापर्यंत जर आपण हिस्ट्री बघितली तर 9 हप्ते म्हणजेच 13,500 रुपये तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटमध्ये हे जमा झालेले दाखवत असतील, किंवा लाडकी बहीण योजनेचं जे तुमचं प्रोफाईल आहे त्यावरती लॉग इन केल्यानंतर ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवत असेल. तर याच्यामध्ये पाहिलं आपण तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व हप्ते जमा होताना दिसत आहेत. जसं की 29 तारीख, 26 तारीख, 24 तारीख या तारखांना हे पैसे जमा होत आहेत. तसंच मग आता या एप्रिल महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 30 तारखेला भेटणार आहे असं या ठिकाणी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे, ते सांगितलं गेलेलं आहे. परंतु 100% तुम्हाला हे पैसे एप्रिल महिन्यामध्येच भेटतील, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितलेले की 36,000 कोटी रुपयांची तरतूद आम्ही पुढील महिन्यांपर्यंत करून ठेवलेली आहे आणि याची गरज लागली अजून तर त्याची तरतूद देखील पुढच्या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे डिसेंबरच्या. त्यामुळे तुमची या ठिकाणी ही वर्षभर 2025-26 ची जी पूर्ण वर्षभर योजना आहे, आर्थिक वर्ष आहे, ते पूर्णपणे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये नक्की या ठिकाणी भेटत राहणार आहेत, कारण की ही योजना या वर्षासाठी त्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही पुढे अखंड 5 वर्षे अशीच ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. मग 2100 रुपयामध्ये त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील होऊ शकतो. त्याबद्दलची पुढे माहिती आलेली ती तर आपण पाहणारच आहोत. तर बघा, आता तुम्हाला 21 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी एप्रिल महिन्याचे जमा होतील. म्हणजेच तुम्हाला अजून या ठिकाणी 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे तुमच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची. तर लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाबद्दल काय बोललं गेलेलं आहे, स्वतः आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली, की महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती सांगितलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही वचन दिलं आहे असं यावेळी बोलताना स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. बघा, ही जी योजना आहे महाराष्ट्रामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मोठा आर्थिक आधार या योजनेमार्फत दिला जातो. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये डीबीटीद्वारे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा केले जातात. मात्र आता सरकारच्या तिजोरीवरती ताण आला आहे असंही बोललं जात आहे, परंतु सत्ताधाऱ्यांकडनं परत सांगितलं जातं की ही योजना आम्ही काही झालं तरी बंद करणार नाही. अशा उलटसुलट चर्चा सुरू असतात. परंतु राज्यात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो तर महिलांना 2100 रुपये देऊ अशी देखील घोषणा मात्र निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं. मात्र महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली. ज्या सरकारने ही योजना चालू केली होती ते एकदा सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे. मात्र 2100 रुपयाबद्दल जवळपास 4 ते 5 महिने उलटून गेले, त्याबद्दलचा निर्णय झालेला नाही. आपल्याला अशी आशा होती की या अधिवेशनाबाबत यामध्ये निर्णय होऊ शकतो, मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी नाराज देखील आहेत. आता या योजनेबाबत बोलताना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली. नेमकं काय म्हटलं बघा ते 2100 रुपयाबद्दल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलेलं आहे, दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही. ही योजना सुरूच राहणार आहे. 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही अपात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले त्याबद्दलची माहिती ऑलरेडी त्यांनी ट्विटरवरती शेअर केलेली आहे. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट आजच्या तारखेचं दिलेलं आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 30 तारखेपर्यंत या ठिकाणी जमा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हे पैसे तुमचे जमा होऊ शकतात. 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत कधीही पैसे तुमचे येऊ शकतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक दिवशी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे वाटप केले जातात. तर तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना सर्वात महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.